सर्वांना, त्रिशा ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। सकाळचे 8:15 झालेले आहेत आणि आणखीनही माझं काही काम झालेलं नाही। ॲक्च्युली त्रिशा रात्रभर जागी असल्यामुळे ती सकाळी पहाटे 5 वाजता झोपलेली आहे आणि आता पण तिचा तुम्हाला रडायचा आवाज येत असेल। आता 8:15 वाजता ती उठली आहे। आता तिचं म्हणणं आहे की मी तिला घेऊन बसावं आणि आता मला तिला झोपवायचं आहे, घरातले सगळे कामं वगैरे करायचं आहे। तर आजचे जे काय रूटीन असतं मी ते तुम्हाला सकाळची रूटीन दाखवणार आहे। खूप धावपळीचा वेळ म्हणजे नाही का क्षण असतो। ह्या क्षणामध्ये लेकराला आपण बघा घरातले पण पटापटा कामं करा, त्याच्यामुळे आता धुणं भांडी मी चहा पण करायला ठेवलेला आहे। ह्या साईडला धुणं भांडी राहिलेत, घराचं झाडून पुसून राहिले, सगळ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत, त्याच्यामुळे पटापटा कामं उरकायची आहेत। कसं आहे मग नंतर एकदा त्रिशा झोपेतून उठली, आता मला तिला झोपायचं। एकदा तिला जर झोपेतून उठवलं तर मग परत काय ती झोपायचं नावच घेत नाही, कारण दिवसभर मग तिला घेऊन बसावं लागतं। ती थोडं पण खाली राहत नाही, तिला चांगली सवय लागलेली आहे मांडीची। तर या मग आपण त्रिशाकडे बघू। बघा हे बघा त्रिशा कशी तर झोपलेली आहे, तिला मी झोपवलं आहे। हे बघा हे तुम्ही बघू शकता, त्रिशा इथं शांत आता झोपलेली आहे, कारण तिला माझा आवाज आला आहे की हां मम्मी इथं आली आहे म्हणून। आणि इकडं आम्ही घरामध्ये लावतो सर्व सकाळी आपलं काय म्हणतात विठ्ठल रखुमाईचे भजनं असतात, प्लस काय म्हणतात न्यूज वगैरे चालू असतात। घरातली कामं तशीच राहिलेली, सगळीकडं राडाच राडा दिसतोय, हे बघू शकता तुम्ही। हे पण इथं झोपलेले आहेत। हे बघा आता हे घर पूर्ण स्वच्छ करायचं आहे, कपडे वगैरे पण भिजवायचे आहेत। तर चला आजच्या दिवसभराचे आपण रूटीन बघू। आता ही तर रडते, मला हिला आता झोपवायची आहे। तर चला हा झाला आहे चहा तयार, तर आज चला आपण चहा पिऊया सगळ्यांनी। घरातली कामं तशीच राहिलेली आहेत, घरातली कामं पटापटा करायचे, त्रिशाला झोपवायचे। कसं करणार आहे काही माहिती नाही। एक तर आत्या असतात रोज, पण आज पण आत्या गेल्या ते कामाला आणि मामा पण कामाला गेलेले, त्याच्यामुळे घरातली कामं तशीच राहून जातील। आणि त्रिशाला पण झोपवायचे, एक साईडला ती रडती आहे तिकडे, हे बघा। या तुम्ही पण चहा पिण्यासाठी, चला या टी टाइम झालेला आहे, या चहा पिण्यासाठी। बघू कसं लागतंय चहा। चहा म्हटलं तर सकाळचं फ्रेश वातावरणामध्ये चहा मला लागतो, चहाशिवाय मला करमतच नाही। माझ्या हस्बंड पण म्हणत असतात चहाचं तुला पूर्णपणे हेड लागलेलं आहे। तर आता ही सकाळची वेळ झालेली आहे, बाकीची कामं सर्व तशीच राहिलेली आहेत। तर चला बघू आपण। मला प्यायचं होतं चहा, पण आता त्रिशा रडत आहे, त्याच्यामुळे मी एका साईडला आपला चहा ठेवून दिलेला आहे आणि तिला घेतलेलं आहे। हे बघा कशी रडते, घेतलं तरी पण रडणं तिचं चालूच आहे, असंच असतंय सारखं। आता कसं तिचं रात्रभर ती जागलेली आहे, त्याच्यामुळे आता तिला झोपायचं आहे, त्याच्यामुळे ती आपली किरकिर 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 करते। हे बघा घेतल्यानंतर कशी शांत बसली आहे त्रिशा। आता तिला झोपायचं आहे म्हणून ती किरकिर करते, पण घेतलंय म्हणून आता शांत बसली। हे बघा आता तिची नाईट ड्युटी चालू होणार आहे, त्याच्यामुळे तिचं आपलं चाललेलं आहे। हे बघितलं का कशी रडती आहे त्रिशा। मम्मा कामं कोण करणार अगं? हे बघा असंच असतं काम, म्हणजे म्हणून मला संध्याकाळचे 4 वाजता कामं करूच तर हिला बघा घरातले कामं करा, हिला बघा घरातले कामं करा, त्याच्यामुळे कामं पण पटापटापटा होत नाही। एकदा ही झोपली ना तर मग काय टेन्शन राहत नाही, ही झोपली ना मग पटापटा 1 तासाभरामध्ये सगळी कामं होऊन जातात। हे बघा हे त्रिशाचे औषध आहेत, आता त्रिशाला औषधं वगैरे द्यायचे आहेत, कारण तिला आता झोपवायचे। तर ती एकदा झोपली तर मग सकाळी दुपारूनच उठते। हे बघा त्याच्यामुळे आता तिला औषधं वगैरे देते, दूध वगैरे पाजते, म्हणजे बाकीची कामं पटापटा मला घरातली करता येतील एकदा ही झोपली की। हे बघू शकता आता तिची औषधं वगैरे तिला पाजून झाले, तर आता तिला झोपवायचं आहे मला। आता ही काय लवकर झोपणार नाही, कारण हिला अर्धा तास लागतो झोपवायला, त्याशिवाय झोपत नाही असं आहे। तर आता मी हिला झोपवत आहे। हे बघा मी कधी उठले होते, सकाळचे 10:15 झालेले आहेत आणि त्रिशा हे बघू शकता त्रिशा आता झोपली आहे। तर आता ही झोपली आहे म्हटलं मला पटापटा कामं केलेच पाहिजे।
तर आता मी विचार करत आहे की आता स्वयंपाकाला काय बनवायचं आहे. तर आता बघावं लागेल, कारण ह्यांना जायचं कामाला 1 वाजता ह्यांचा कामाचा टायमिंग असतो. त्याच्यामुळं घरामध्ये तर आता चपात्या वगैरे आहे, पण त्यांच्यासाठी 2-3 चपात्या आणि भात पण आहे रात्रीचा. आणि रात्री केलं होतं मटणाचं कालवण, त्याच्यामुळे मटणाचं कालवण असलं की घरामध्ये मग परत दुसरी कुठली भाजी होत नाही. मग आता पण ह्यांचा डबा आहे, त्याच्यामुळे मला काहीतरी भाजी आता बनवावी लागेल पटापटा. तर आता मी जाणार आहे दुकानाला. तर दुकानाला बघू आता काय काय भेटतंय, काय आहे डब्यासाठी की जे बनवलं जाईल. वांगी द्या, वांगी. आता आले मी दुकानाला, तर बघू इथं काय काय भेटतंय दुकानासाठी. इथं आहे मटकी वगैरे, दुसऱ्या तर काय भाज्या नाही. भेंडी आहे, गवारची भाजी आहे. पण आता मी ह्यांच्यासाठी भरलेलं वांग करणार आहे डब्यासाठी. तर काकांनी सांगितले 15 रुपयाची वांगी येणार आहे, तर 15 रुपयाची वांगी घ्यायची आहेत. हे बघा, हे आमच्या इथले काका आहेत, डेली इथं दुकान चालवत असतात. बघा, काकांनी आता वांगी वगैरे काढलेली आहेत, असे छान वांगे काढले, ते छोटी वगैरे काटाळ आहेत. हे त्यांच्या वाईफ आहेत इकडे. भाभी हे घ्या पैसे. खोबरं नाही म्हणतात येत ना काका? नको, राहू द्या आता, मग राहू द्या. हां, राहू द्या. आता मी घेतलेले आहेत वांगे वगैरे. आता घरी जायचं, वांग्याची भाजी वगैरे करायची. मग म्हटलं आता त्रिशा झोपली तर पटापटा कामं वगैरे उरकून घ्यावी. लसूण वगैरे सोलायला घेतला आहे, तर कांदा टमॅटो वगैरे कापून झाला आहे. ह्यांच्यासाठी आता वांग्याची भाजी करायची म्हटलं पटापटा केलं पाहिजे. कसं आहे, त्यांचं 1चा टायमिंग आहे जायचं, तर कामं होत नाहीत पटापटा. पोरगी झोपली तोपर्यंत पटापटा कामं उरकून घ्यावी लागतील. हे अशा प्रकारे इथं कांदा टमॅटो वगैरे चिरून घेतला आहे. आले लसणाची पेस्ट केली आहे, कोथिंबीर निवडून घेतली आहे. इथं शेंगदाण्याचा कूट, घरचा मसाला आणि मीठ आणि वांगं चिरून घेतलं ते. तर ह्याचं आपल्याला सगळं मिश्रण करून घ्यायचं आहे. ह्या वांग्यामध्ये हे सगळं कूट भरून घ्यायचं आणि नंतर मग फोडणी द्यायची आहे. हे अशा प्रकारे मी सगळं वाटण्याचे टाकलेलं आहे आणि भाजून घेते हे सर्व. अशा प्रकारे ही भाजी उकळत शिजून घेत आहे मी. आणि भांड्यांचा राडा हा आता पटापटा उरकायचा आहे, जेणेकरून पोरगी उठूस माझे सगळे कामं होतील. शकता सगळीकडे राडाच राडा झालेला आहे. आता छात्रची घडी वगैरे घातली आहे, कपडे वगैरे ओलानेला तसेच आहे. सगळं राडा पटापटा आवरायचं आहे पोरगी उठण्याच्या अगोदर. आता पटापटा घरातला राडा आवरून घ्यायचा आहे. कसं त्रिशा झोपली तोपर्यंत सगळी कामं पटापटा व्हायला पाहिजे, जेणेकरून ती उठली तिथं मग रुटीन आपलं चालू करावं लागतं. जसं की तिचं जेवण बनवायला, तिची मसाज करायला, ती सगळे सगळ्या जागे इकडं तिकडं इकडंच असतं.
कपडेच, फक्त कपडे पटापटा धुवून घ्यायचे म्हणजे एकदाची सगळी कामं होऊन जातील. मग काय दिवसभर मोकळच आहे. 12 वाजेपर्यंत माझी सगळी कामं झालेली आहेत आणि ह्यामध्ये आतापर्यंत त्रिशा झोपलेलीच आहे. पाण्याचा हाच मेन प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे आम्हाला हे ड्रम भरून ठेवावे लागतात सगळ्यांना. आता कपडे राहिले तर तेवढे कपडे पटापटा धुवून घेते. कपड्यांचा ढिगारा, त्या पोरीचेच कपडे मारण्याचे त्याच्यामध्ये. म्हणजे काही कंपनीचे कपडे असतात त्यामुळे एवढे काही कपडे नसतात. बाकीच्याच कपड्यांचा खूप राडा असतो. पोरीचेच कपडे जास्त पडतात धुवायला. पटापटा कपडे पण धुवून घेते. फायनली सगळे काम झालेले आहेत आणि मी मोकळे झालेली आहे. म्हणजे आता दिवसभर मला काही काम नाही. अशा प्रकारे आजचा हा दिवस होता माझा. सकाळचा दिवस होता, कारण पूर्ण दिवसाचा मी काय ब्लॉग बनवला नाही, कारण पूर्ण दिवस करायला काहीच नसतं आपल्याकडे. पण ही सकाळची वेळ होती की सकाळच्या वेळेमध्ये माझे सगळे कामं झालेले आहेत आणि फायनली मी मोकळी झालेली आहे. कसा वाटला व्हिडिओ? लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि काय असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.